TV9 मराठीशी बोललात त्याबद्दल ही पुन्हा एकदा दृश्य आपण बघतोय। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाहून आता ठाकरे बंधू आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी निघालेले आहे। त्याआधी शर्मिला ठाकरे यांनी सर्वांना तिळगुळ दिला। मग राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र अर्थात उद्धव ठाकरेंची फॅमिली सुद्धा शिवतीर्थवरती आली आणि तिथे एकत्रितपणे काही वेळ ते शिवतीर्थवरती होते आणि मग आता मुंबादेवीच्या दर्शनासाठी निघालेले आहेत सगळेजण। ठाकरे बंधू सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनासाठी निघाले, त्याची ही दृश्य आपण बघतोय थेट शिवतीर्थवरनं। आधी मातोश्रीवरून उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब हे शिवतीर्थवरती आलं होतं आणि आता सगळे एकत्र दर्शनासाठी रवाना होत आहेत। त्याआधी संजय राऊत आणि इतर काही महत्त्वाचे नेते पदाधिकारी हे सुद्धा शिवतीर्थवरती होते। माध्यमांची सुद्धा मोठी गर्दी होती। राज ठाकरे यांनी शिवतीर्थवरून माध्यमांचे संवाद देखील साधला आणि त्याच वेळेला त्यांनी एक दोन मुद्दे उपस्थित सुद्धा केले। तर ईव्हीएम सोबत आणखी कोणते तरी नवीन मशीन जोडलं जाणार आहे, ते नेमकं काय, त्यासोबत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा अगदी मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंतची ही मुभा विधानसभेला किंवा लोकसभेला का नव्हती, त्यामुळे एकूणच सर्व मतदारांना सजग आणि सतर्क राहण्याचं आवाहन राज ठाकरेंनी शिवतीर्थवरनं केलं आणि आता सगळेजण हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी निघालेले आहेत। उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब आणि राज ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब। उद्या मतदानाचा दिवस आहे महानगरपालिकांसाठी, राज्यामध्ये उद्या मतदान होणार आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी आज मकर संक्रांत हे निमित्त आणि हा योग साधून सगळेजण मुंबादेवीच्या दर्शनासाठी निघालेले ठाकरे बंधू आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब शिवतीर्थवरनं निघाले मुंबादेवीला। थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब हे मातोश्रीवरून शिवतीर्थवरती आलेलं होतं आणि काही काळ एकत्र घालवल्यानंतर आता सगळेजण एकत्रितपणे मुंबादेवीला निघालेले आहेत। ठाकरे बंधू मुंबादेवीच्या दर्शनाला देवीचा आशीर्वाद घेऊन उद्या महानगरपालिका निवडणुकीच्या या रणसंग्रामाला सामोरं जाण्यासाठी सज्ज। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी निघालेले, त्याची ही थेट दृश्य आपण TV9 मराठीवरती बघतोय। मात्र याच दरम्यान दोन तीन मुद्दे राज ठाकरेंनी उपस्थित केले, ते म्हणजे ईव्हीएम सोबत जे काही मशीन जोडलं जाणार आहे त्या संदर्भात सतर्क राहा आणि उद्या मतदानाचा दिवस आहे, मात्र आजपर्यंत मतदारांसोबत जे काही आणि ही दृश्य आपण बघतोय संजय राऊत आणि राज ठाकरे हे एका गाडीमधनं मुंबादेवीच्या दर्शनासाठी जाताना आपल्याला दिसतात। तर उद्धव ठाकरे यांचं देखील कुटुंब आहे, संपूर्ण कुटुंब हे दर्शनासाठी चाललेलं आहे। शर्मिला ठाकरे, रश्मी ठाकरे या देखील आपण काही वेळापासून एकत्रितपणे बोलताना वेळ घालवताना दिसत आहेत आणि हे सगळं महिला मंडळ ठाकरे कुटुंबियांमधलं हे एका गाडीतनं रवाना होत आहे मुंबादेवीच्या दर्शनासाठी। ही देखील आपण दृश्य बघतोय। शर्मिला ठाकरे, रश्मी ठाकरे, जयवंती ठाकरे आणि रीटा गुप्ता आपल्याला दिसत आहेत आणि हे सगळेजण मुंबादेवीच्या दर्शनासाठी। आणि तिकडे राज ठाकरे यांच्या गाडीमध्ये संजय राऊत आपल्याला दिसले आणि उद्धव ठाकरे हे देखील वेगळ्या गाडीतनं। अशा सगळ्या गाड्या आता ठाकरे कुटुंबियांच्या मुंबादेवीच्या दर्शनासाठी निघाल्यात शिवतीर्थवरनं, म्हणजेच राज ठाकरेंच्या निवासस्थानाहून। काही वेळापूर्वी मातोश्रीवरनं उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब शिवतीर्थवरती आलेलं होतं आणि तिथे माध्यमांची सुद्धा गर्दी होती। माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रिया सोबत चहापाणी आणि त्यानंतर हे सगळेजण मुंबादेवीच्या दर्शनाला निघालेत। उद्या संपूर्ण राज्यभरात महानगरपालिकांसाठी निवडणूक होतीये, मतदान होतंय आणि त्यापूर्वी मुंबादेवीचं दर्शन। आधी सकाळी शर्मिला ठाकरे यांनी आलेल्या सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना घराच्या बाहेर येऊन अगदी तिळगुळ वाटप केल्याचं देखील आपण बघितलं। आज मकर संक्रांतीचा सण आणि त्यानिमित्तानं शर्मिला ठाकरेंनी खास तिळगुळ दिले आपल्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना आणि हा सगळा उद्धव ठाकरे, राज ठाकरेंचा ताफा निघालाय मुंबादेवीच्या दिशेनं। थोडा वेळ शिवतीर्थवरती वेळ घालवल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची कुटुंब ठाकरे कुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला रवाना झाल्याची ही मोठी बातमी आपण बघतोय।